पवित्र पोर्टल 2025 शिक्षकपदी निवडीची हमी, प्राधान्यक्रमाची नोंद कशी करावी? मित्र, टीईटी पास झाली, टेट दिली, पण तरीही मनात भीती आहे की माझं सिलेक्शन होईल का? जर तुमचे मार्क्स बॉर्डरवर असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की चांगले मार्क्स असूनही गेल्या वेळी तुमची संधी हुकली, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. मित्रो, या व्हिडिओला स्किप करू नका. याला तुम्हाला स्किप करायचं नाही. याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे. अनेक विद्यार्थी मला विचारतात, सर, पवित्र पोर्टलवर नाव नोंदवलं म्हणजे नोकरी पक्की का? माझं उत्तर आहे नाही. नोकरी पक्की करण्यासाठी फक्त मार्क्स पुरेसे नाहीत, तर खरी जादू दडलेली आहे तुम्ही भरलेल्या प्राधान्यक्रमात. तुम्हाला जे प्राधान्यक्रम भरायचे आहेत त्यामध्ये खरी जादू दडलेली आहे मित्र. आणि ते काय एकदा तुम्ही व्यवस्थित भरले की तुमची नोकरी पक्की होते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावरच आजचं आपलं विश्लेषण आहे. तुमची एक छोटी चूक आणि तुमच्यापेक्षा कमी मार्क्स वाल्याला नोकरी मिळू शकते. ते कसं, हे आज आपण या अभ्यासपूर्ण विश्लेषणातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. पवित्र पोर्टलची सध्याची स्थिती काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते आपण बघण्यासाठी पवित्र पोर्टलवर आज सर्वप्रथम जाणार आहोत. त्यासाठी मी अगोदर इथं गुगल ओपन करतो. गुगलवर आपल्याला इथं पवित्र पोर्टलची वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या पवित्र पोर्टलवर आजची स्थिती काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या व्हिडिओकडे सविस्तर आपल्याला वळायचं आहे. बघा, इथं 3 टॅब आहेत. पवित्र पोर्टल 2017 आहे, 2022 आहे आणि आपलं आहे पवित्र पोर्टल 2025. यावर क्लिक करतो आणि इथं काही नवीन माहिती आज आहे का ते बघायचं आहे. बघा, एक रेड कलर मध्ये इथं आहे अनाउन्समेंट. सर्व व्यवस्थापनांना आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल अंतर्गत जाहिराती जनरेट करण्यासाठी दिनांक 20/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. आजची तारीख 20/7/2026 आहे. आणि अशी आपण एक अपेक्षा करू की उद्यापासून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जे काही शिक्षकांचे पद रिक्त आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकांच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात, त्यांच्या जाहिराती उद्यापासनं असं आपण अपेक्षा करतोय उपलब्ध होऊ शकतात अवलोकनासाठी. त्यासोबतच काही जे काही खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांच्याही जाहिराती अवलोकनासाठी उपलब्ध होऊ शकतात. आणि त्याचं अवलोकन कसं करायचं आणि या जाहिरातीचं एक अनालिसिस, ज्याला आपण असं म्हणतो पृथक्करण, आपल्या शिक्षक उमेदवारांना करायचं. हा एक याच्यामधला तुमची शिक्षकपदी निवड झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा भाग आहे मित्र. मी तुम्हाला मागल्या वेळेचा अनुभव सांगतो. एका उमेदवाराला, तो ओबीसीचा उमेदवार, महिला उमेदवार, समांतर आरक्षण सुद्धा त्यांना होतं, त्यांना 120 गुण. दुसरी एक महिला उमेदवार आमची ताई होती, तिला 111 गुण. समांतर आरक्षण तिला पण होतं. मी आज बघितलं 111 गुण असलेली जी काही आमची ताई आहे ती रुजू झालेली आहे आणि 120 गुण असलेली जी काही म्हणजे आमची ताई आहे ती आज रोजी या सिस्टीमच्या बाहेर आहे. मग तिनं मला विचारलं, सर हे असं कसं झालं? मी म्हटलं, ताई, मी जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते कसे दिले याबद्दल सांगा. तर त्यांनी सांगितलं की मला जेवढे प्राधान्यक्रम आले होते तेवढे मी दिलेले नव्हते. मी फक्त
मला जे काही सोयीचे वाटले तेवढेच प्राधान्यक्रम दिले आणि ही सर्वात मोठी चूक त्या ताईची झालेली. म्हणून मित्रांनो, आपल्याला जर उद्यापासून जर समजा मी गृहीत धरतो, नाही तर मग आपले शिक्षक उमेदवार फार लवकर कमेंट्स करतात, सर तुम्ही तर म्हणा उद्यापासून जाहिराती येतात. ते पोर्टलवर सगळं अवलंबून आहे. मी फक्त असं गृहीत धरतो की उद्यापासून जर आपल्याला जाहिराती त्या अवलोकनासाठी जर तिथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्या जाहिरातीचं सर्वात अगोदर तुम्हाला पृथक्करण करायचं आहे, त्याचं अनालिसिस करायचं आहे. आणि ते अनालिसिस कसं करायचं याच्यावर तुमची शिक्षकपदी निवड होण्याची जी काही शक्यता आहे ती अवलंबून आहे. आणि जाहिरातीचं अवलोकन करत असताना त्याच्यामधले महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते कसे नोंदवायचे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे. त्यासाठी पुन्हा एक आता मी दुसरा स्क्रीन इथं शेअर करतो. बघा, तो स्क्रीन असा आहे की त्या स्क्रीनमध्ये मी एक टेबल तयार केलेला आहे आणि या टेबलचा वापर आपल्या शिक्षक उमेदवार जे काही माझे आदरणीय बंधू आणि भगिनी आहेत त्यांना करायचं. बघा, हा एक मी टेबल तयार केला. हा टेबल तुमची शिक्षकपदी नेमणूक पक्की करू शकते, एवढी या टेबलमध्ये ताकद आहे मित्र, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्ही काय करता माहित आहे का, तुम्ही जाहिराती आल्यानंतर त्या जाहिराती नीट बघत असतो, त्या जाहिरातीचं आपण वाचन करतच नाही. प्राधान्यक्रम आल्यानंतर बघू, आज रोजी ह्या जाहिराती बघून आपल्याला काय करायचं आहे मित्र, जाहिरातीचा अभ्यास करणं आणि त्याचं पृथक्करण करणं म्हणजेच 95% तुमची शिक्षकपदी निवड झालेली आहे असं तुम्ही गृहीत धरा. राहिला फक्त प्राधान्यक्रमाचा 5% विषय आहे आणि हा 5% विषय सुद्धा आपण फार लिबरल घेतो. मागल्या वर्षी मी बघितलेलं आहे, मागच्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये एक शिक्षक उमेदवार माझ्याकडे आले होते. ते म्हणे मी बाहेरून त्यांना पासवर्ड माझा युजर नेम सुद्धा ते जे आहेत नेट कॅफेवाले त्यांच्याकडेच आहे आणि त्यांनाच मी घरून सांगितलं की प्राधान्यक्रम उपलब्ध झाले, तुम्ही ते भरून द्या. त्यांच्या मनाने त्यांनी प्राधान्यक्रम भरून दिले. तर आपण इतकं जर समजा याच्याकडे दुर्लक्ष तर हे कसं शक्य आहे, आपले सिलेक्शन कसं होणार आहे? आपल्याला जितका आपण पदवीला अभ्यास केला त्याच्या खालोखाल आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावा आणि हा अभ्यास करून त्याच्या नोंदी घ्याव्या लागतात आणि नोंदी घेतल्यानंतरच आपल्याला प्राधान्यक्रम देण्याचा अधिकार प्राप्त होते. तोपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम देण्याचा अधिकार नाही. प्राधान्यक्रम देणं म्हणजे चेक बॉक्स मध्ये क्लिक करणं असं नव्हे. प्राधान्यक्रम द्यायचे असतील तुम्हाला तर तुम्हाला याचा डिटेल स्टडी. आता स्टडी कसा करायचा ते मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगतोय. तुम्ही हे फॉलो करा, मग मला सांगा प्राधान्यक्रम दिल्यानंतर की सर माझे गुण खरोखरच तुम्ही सांगितले होते अमुक एका उमेदवारापेक्षा कमी होते, पण तुम्ही सांगितलेला स्टडी मी केला, त्या स्टडीनुसार माझी जी निवड आहे ती पक्की झाली आणि 100% पक्की होते मित्र. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फार काही याच्यामध्ये मेहनत नाहीये. त्याचा एक हातखंड आहे थोडासा, तो आपल्याला इथं फॉलो करा. बघा, माहिती संकलन तक्ता येथे आपल्याला माहिती भरायची, माहिती मनानं भरायची नाही. जाहिराती जेव्हा पवित्र पोर्टलवर शिक्षक उमेदवारांना वाचण्यासाठी किंवा अवलोकनासाठी उपलब्ध होतील तेव्हा आपल्याला पूर्ण जाहिरातीचं जे पीडीएफ आहे ते डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊन त्याला डाउनलोड केल्यानंतर जर ते तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या पीसीवर बघा, लॅपटॉपवर बघा, मोबाईलवर बघा. तसं शक्य नसेल, हे जर समजा आपल्याकडे नसेल तर त्याच्या प्रिंटआउट काढा. आता सगळ्यात बेस्ट सांगणं आहे तुम्हाला, थोडा खर्च होईल, त्याच्या प्रिंटआउट काढून घ्या. प्रिंटआउट काढल्यानंतर मग पुढलं आपल्याला त्याचं अनालिसिस त्या पीडीएफचं करायचं. ते पीडीएफ करण्यासाठी इथे एक मी टेबल दिलेला आहे. या टेबल नुसार तुम्हाला त्या पीडीएफचं अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस त्याला मराठीत आपण त्याचं पृथक्करण करतो आणि हे पृथक्करण म्हणजेच 90%च्या वर आपलं सिलेक्शन चान्स त्याच्यामध्ये आलेला आहे. बघा, मी या टेबल मध्ये काय केलं तुम्हाला, इथं जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात अगोदर इथं दिलेलं आहे म्हणजे जो सिरियल नंबर म्हणतो आपण तो कॉलम दिलेला आहे. हे फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला आखायचं आहे.
किंवा तुम्ही एक्सेल शीट मध्ये ते तयार करा. तुमच्याकडे जर पीसी असेल, टॅब असेल, मोबाईलमध्ये होत नाही, कारण मोबाईलमध्ये जेवढं ते स्क्रीन लहान पडतं, किंवा हाताने तुम्ही पेजवर जरी तयार केलं तरी भरपूर आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक संस्थेचं नाव हे दुसऱ्या कॉलम मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तो गट, म्हणजे कोणत्या वर्गाचा जो गट आहे त्याच्यामध्ये विषय आणि गट असे दोन तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला माध्यम, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर व्यावसायिक पात्रता, त्याच्यानंतर प्रवर्ग, त्याच्यानंतर समांतर आरक्षण आणि त्याच्यानंतर प्राधान्यक्रम. असा टेबल मित्र आपल्याला तयार करायचा, ही मेहनत आपल्याला घ्यायची आहे. आणि आपली जर शिक्षकपदी आपल्याला जर निवड पाहिजे असेल तर मेहनत घ्यावीच लागणार आहे मित्र. मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि मी या अनुभवातून गेलेलो सांगतो की जे काही तुमच्यासमोर माझं सादरीकरण राहील, जे काही तुमच्याकडे मी चर्चा करणार आहे, त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज मी अगोदर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मी तुमच्याशी चर्चा करतो, कारण ती चर्चा सार्थक झाली पाहिजे. त्या चर्चेला इनपुट आणि आउटपुट त्याचं वेगळं असायला पाहिजे, तरच ती चर्चा महत्वाची आहे मित्र. हे आपल्याला मी आवर्जून सांगतो. बघा, अनुक्रमांक 1, जाहिरात बघायची. ते जाहिरात पाहिल्यानंतर आपलं स्वतःच वैयक्तिक त्याच्यामधली आपल्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार, आपल्या विषयानुसार, आपल्या प्रवर्गानुसार, आपल्या समांतर आरक्षणानुसार ज्या काही त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत त्या इथं आपल्याला कलेक्ट करायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, या टेबलमध्ये इथं शैक्षणिक संस्थेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. जाहिरातीमधून ह्या शैक्षणिक संस्था तुम्हाला काढायच्या आहेत. त्या जिल्हा परिषदच्या असू शकतात, त्या नगर परिषदच्या असू शकतात, त्या महानगरपालिकांच्या जाहिराती असू शकतात, किंवा त्या अनुदान प्राप्त 100% शैक्षणिक संस्थेच्या असू शकतात. त्याच्यानंतर त्या टप्पा अनुदानावर ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्याच्या असू शकतात. काही विना अनुदान शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा असू शकतात, ज्या अनुदानास पात्र आहेत. अशा एवढ्या संस्था त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसतात. मग तुम्हाला आता ठरवायचं आहे की मला अगोदर जर समजा फेज फर्स्ट आहे त्याच्यामध्ये जर जिल्हा परिषदच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्याच असेल तर मग इथं फक्त तुम्ही काय करायचं, अकोला जिल्हा परिषद, बुलढाणा जिल्हा परिषद, यवतमाळ जिल्हा परिषद, वर्धा जिल्हा परिषद, गोंदिया जिल्हा परिषद, ज्या काही जागा आहेत ऑल सब्जेक्टच्या असतील आणि तुमचं क्वालिफिकेशन नुसार तुम्ही HSC DED असाल तर 1 ते 5 चा गट तुम्हाला याच्यामधला घ्यावा लागणार. हे इथं सगळ्यात महत्वाचं. तुम्ही जर समजा पदवी आहे तुमच्याकडे आणि डीएड किंवा बीएड आहे, मित्र पुनश्च एकदा मला माफ करा, व्हिडिओची लांबी वाढते, कारण मला सांगायची सवय, जे काही सांगायचं ते डिटेल्स मध्ये सांग. मी बरेचदा म्हणतोय अर्धवट नॉलेज हे धोकादायक आहे. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. तेवढं ते न घेतलेलं बरं त्याच्यापेक्षा. म्हणून आपल्याला थोडस व्हिडिओची जी लांबी आहे ती वाढेल. इथं आपला म्हणजे सिलेक्शनचा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला वेळ द्यावा लागतो. गट 1 ते 5 ऑल सब्जेक्ट. तुमचं जर समजा एखाद्या शिक्षक उमेदवाराचं क्वालिफिकेशन HSC DED असेल तर हा कॉलम त्याच्यासाठी लागतो, हे लक्षात घ्या. आता ज्या 6 ते 8 चा गट, ज्या शिक्षक उमेदवारांचं क्वालिफिकेशन पदवी आहे आणि DED आहे आणि बीएड आहे आणि TET 2 पास आहे, पहिल्या 1 ते 5 साठी 1 पास पाहिजे, हे लक्षात घ्या. मग आपल्याला जाहिरातीमध्ये 6 ते 8 चा जर गट असेल तर त्याचा विषय आपल्या विषयाशी मॅच होतो, ते पाहिजे. तिथली शैक्षणिक पात्रता त्या विषयाला अनुसरून आपली आहे. व्यावसायिक पात्रता असतेच, काही प्रश्नच येत. त्याच्यानंतर प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गाची जागा आहे ते तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं जर समांतर आरक्षण असेल तर ते सुद्धा त्या जाहिरातीमध्ये आपल्याला बघायचं. आरक्षण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. आणि ज्या शैक्षणिक संस्थांची जी जाहिरात आहे ती तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, विषय, माध्यम, प्रवर्ग, समांतर आरक्षण याला मॅच होते ते तुम्हाला इथे द्यायचं. या टेबलमध्ये इथं तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजेच तुम्ही जर
पहिल्या याच्यात 1 नंबरवर तुम्ही ते शैक्षणिक संस्था लिहाल तर तिथं तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे HSC DED आहे, ते HSC DED आपण या शैक्षणिक पात्रतेच्या कॉलम मध्ये इथं तुम्हाला HSC इथं लिहायचं आहे, व्यावसायिक पात्रता DED, ती जाहिरात कोणत्या प्रवर्गाची आहे ते तुम्हाला इथं लिहायचं आहे, त्या जाहिरातीला समांतर आरक्षण आहे का ते बघायचं आहे. आपण जर समांतर आरक्षणामध्ये नसेल तर त्या जाहिरातीला समांतर आरक्षण नसलं पाहिजे, आणि आपण जर समांतर आरक्षणामध्ये आहो काय असेल तर ते तिथं तुम्ही नमूद करा, आणि इथं त्या संस्थेचं नाव सगळं मित्र तुम्हाला कलेक्ट करायचंय. कोणाला कलेक्ट करायचं आहे ते 5 HSC DED ऑल सब्जेक्ट TET पेपर फर्स्ट. याच्यासाठी मी हा पहिला कॉलम या सर्व शिक्षक उमेदवारांसाठी दिलेला. दुसऱ्या कॉलम कडे जो आपण आता इथं तुमचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तुम्हाला पुन्हा या कॉलम मध्ये नमूद करायची आहे. शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, तुमचा प्रवर्ग, तिथं समांतर आरक्षण आहे का त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला सगळं बघायचं आहे, आणि त्याचं माध्यम इथं तुम्हाला लिहायचं आहे, आणि या 6 ते 8च्या गटामध्ये तुम्हाला तुमचा विषयही नमूद करायचा, आणि तो विषय त्या जाहिरातीमध्ये आहे का ते तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये ही दिलेली माहिती आहे ही जर सगळी मॅच तुमच्या शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता, तुमचं माध्यम, तुमचा प्रवर्ग, तुमचं समांतर आरक्षण, तुमचा विषय यासोबत होत असेल तर तुम्ही त्या शिक्षण संस्थेचं नाव इथं लिहायचं. ते जर समजा जिल्हा परिषदची असेल तर जिल्हा परिषदल्या, आणि दुसरी असेल आणखी खाजगी तर त्याच्यामध्ये खाजगी ऍड करा. 1 नंबर GT लिहा, 2 नंबर तिथं जे काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा असतील ज्या तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचं विषय, तुमचं व्यावसायिक क्वालिफिकेशन, तुमचं प्रवर्ग, तुमचं समांतर आरक्षण, तुमचं माध्यम यासोबत मॅच होत असेल ते तुम्हाला 2 नंबरच्या कॉलम मध्ये पूर्ण कलेक्ट करत जायचं. हा अभ्यास आहे मित्र, आणि हा अभ्यास करायसाठी तुम्हाला मेहनत करावीच लागते. आणि हे लक्षात घ्या, हे कोणी करून देत नाही, हे स्वतःलाच करावं लागतं. जर तुम्हाला निवड यादीमध्ये स्थान पाहिजेत असेल तर या प्रोसेसने तुम्हाला अगोदर जायचं आहे. एकदम प्राधान्यक्रमाची परीक्षा म्हणजे एकदम प्राधान्यक्रम देण्यासाठी जाऊ. प्राधान्यक्रमाच्या परीक्षेला एकदम बसणार, त्या परीक्षेची प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे आहे तर त्याची पूर्वतयारी आहे, आणि ही पूर्वतयारी तुम्हाला करावी लागेल. ही पूर्वतयारी आपण जर चांगली केली तर तुमचे TAIT चे गुण कमी जरी असतील तरी तुम्हाला निवड यादीमध्ये स्थान मिळू शकते. का तर एखाद्या शिक्षक उमेदवारांचे TAIT चे गुण भरपूर आहेत पण त्यांनी अभ्यास नाही केला आणि प्राधान्यक्रम व्यवस्थित नाही दिलं तर त्यांचं निवड यादीमधलं नाव जाऊ शकते. तुमचं गुण कमी असतील तरी येऊ शकते, आणि हे याच्या अगोदरचा अनुभव आलेला आहे. अशा दुसरं आपल्याला 3 नंबर मध्ये बघायचं आहे गट 9 ते 10, आणि गट 9 ते 10 साठी पुन्हा तेच पाहायचंय. त्या जाहिरातीमध्ये त्या ज्या जाहिराती येतील तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा विषय, तुमचं माध्यम, त्यानंतर तुमचा प्रवर्ग, त्यानंतर समान, या सगळ्या गोष्टीची नोंद तुम्हाला या 9 ते 10च्या कॉलम मध्ये करायची आहे, आणि त्याला अनुसरून तुम्हाला जाहिराती बघायच्या आहेत, आणि त्या तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, माध्यम, तुमचा विषय, तुमचा प्रवर्ग, जेवढ्या शैक्षणिक संस्था तुम्हाला मॅच होतील त्याचे नाव या शैक्षणिक संस्थेचं जे नाव दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला भरायचे. सर्व जाहिरातीमधले भरायचे आहेत, एकच नाही भरायचे, जेवढे आहेत तेवढे आपल्याला भरायचे. याचा उपयोग काय होते की जेव्हा आपल्याला प्राधान्यक्रम येतील तेव्हा हा टेबल आपल्याला डोळ्यासमोर, हा टेबल आपल्याला डोळ्यासमोर घ्यायचा आहे, आणि या टेबलमध्ये आपल्याला कच्चे प्राधान्यक्रम देऊन ठेवायचे आहेत, त्याच्यानुसार आपल्याला त्या स्टडीच्या नुसार फायनल प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. मग इथं जेवढ्या 9 ते 10चे जे काही जाहिराती असतील तुमच्या विषयानुसार, तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या प्रवर्गानुसार, तुमच्या समांतर आरक्षणानुसार त्या इथं तुम्हाला सर्व या 3 नंबरच्या याच्यामध्ये नमूद करायचे. हा जो 3 नंबरचा रो आहे त्या रो मध्ये नमूद करायचं. त्यानंतर आता आपल्याला 4 नंबरच्या रो मध्ये जायचं आहे, गट 11 ते 12. आता गट 11 ते 12 जर माझं शैक्षणिक आणि व्यावसायिक म्हणजे पात्रता जे आहे ते PG आहे, BEd आहे, आणि त्या जाहिरातीमध्ये मी PG ज्या विषयामध्ये केलेला आहे त्या विषयाशी आपल्याला मॅच करून त्या जाहिराती बघायच्या.
समजा मी पीजी एम ए मराठी आहे, तर मग एम ए मराठीच्या जागा किती आहेत? एम ए मराठी व्यावसायिक पात्रता बी. मग त्या जागा काढल्यानंतर त्याच्यामधलं माझा प्रवर्ग कोणता, हे विशिष्ट प्रवर्गाला राखीव आहे. या जागेसाठी विशिष्ट प्रवर्गाचं समांतर आरक्षण आहे. त्याच्यानंतर या जागेचं माध्यम कोणतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या. आणि ह्या बघितल्यानंतर माझ्या विषयाशी ज्या काही जाहिराती मॅच होतात, माझ्या विषयासोबत मॅच होणाऱ्या जाहिराती, माझ्या माध्यमासोबत मॅच होणाऱ्या जाहिराती, माझ्या प्रवर्गासोबत मॅच होणाऱ्या जाहिराती आणि माझ्या समांतर आरक्षणासोबत मॅच होणाऱ्या जाहिराती, या सगळ्या तुम्हाला त्या शैक्षणिक संस्थेचे नाव जे आहेत ना मित्र हो, ते तुम्हाला इथं घ्या 4 नंबरचे. हा जो रो आहे आडवा, याच्यामध्ये 1 2 3 4 जेवढ्या जाहिराती आहेत तेवढ्या शैक्षणिक संस्थेचे नाव तुम्हाला द्यायचे. त्यासाठी तुम्हाला पवित्र पोर्टलवाले 8 दिवस देतात, हे लक्षात घ्या. ते असेच देत नाहीत, कारण प्रत्येक शिक्षक उमेदवारांचा स्टडी व्हायला पाहिजे. कशासाठी हा स्टडी करायचा आहे, हा अभ्यास कशासाठी करायचा आहे, तर शेवटच्या कॉलम मध्ये तुम्हाला त्याच्यानुसार प्राधान्य करा. हा शेवटचा कॉलम दिलाय मी इथं. तुमच्याच हातानं पेन घेऊन तुम्हाला पटापट प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. आता हे प्राधान्यक्रम देत असताना काय करायचं, TAIT चे गुण आपल्यावर आहे. जर आपले TAIT चे जे गुण आहेत ते सेफ झोन मध्ये आहेत, बॉर्डर झोन मध्ये आहेत, की तुम्ही डेंजर झोन मध्ये. डेंजर झोन मध्ये असतील तर दुर्मिळ जिल्हे जे आहेत त्यामधल्या ज्या याच्यात तुम्ही शैक्षणिक संस्था तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, तुमच्या प्रवर्गानुसार, तुमच्या समांतर आरक्षणानुसार, तुमच्या माध्यमानुसार त्या ज्या जमा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये, त्याला दुर्मिळ भागामधल्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या आवडतात, कारण तुम्ही डेंजर. आणि जे सेफ झोन मध्ये आहेत ना, त्या अगोदर त्याच्या जवळच्या घेतात. म्हणजे जे जिल्हे दुर्मिळ भागामध्ये नाहीत त्याच्यातला प्राधान्यक्रम देण्याची जी चढावड असते ती कुणाची आहे, जे सेफ झोन मध्ये उमेदवार आहेत त्यांची. ते या दुर्मिळ भागाकडे दुर्लक्ष करतात आणि त्या दुर्लक्ष करण्याचा फायदा या जे डेंजर झोन मध्ये आहेत, जे बॉर्डर झोन मध्ये आहेत त्या उमेदवारांना घ्यायचं. म्हणजेच त्यांना जे सेफ झोन मध्ये आहेत ते जवळचे जिल्हे, सुरक्षित जिल्हे, शहराच्या जवळच्या जागा ते पाहतात. कारण त्यांना असं वाटतं की माझा स्कोअर जो आहे TAITचा हा चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे मला इथंच मिळाली पाहिजे, मला घराच्या जवळच मिळाली पाहिजे, मला माझ्या होम डिस्ट्रिक्ट मध्ये मिळाली पाहिजे, मला माझ्या जो होम तालुका आहे त्याच्यामध्ये मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये या सेफ झोनच्या उमेदवाराचं चळावळ सुरू होते. आणि या चळावळीचा जो फायदा आहे ना, तो जे काही बॉर्डर झोनचे उमेदवार आहेत, डेंजर झोनचे उमेदवार आहेत, त्यांना या दुर्मिळ जिल्ह्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे कधी कधी असं होते की यांच्या चळावळीमध्ये हे बाहेर फेकले जातात आणि आपण नियुक्ती होऊन जाते आपली, आपण ऑर्डर घेऊन काय मित्र रुजू पण होऊन जातो, आपण आपलं पेमेंट पण चालू होतं. हा या सिस्टीम मधला एक फार महत्वाचा भाग. याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल, हे कोणी करून देत नाही, हे तुम्हाला करावं लागतं. हे मला तुम्ही कितीही कमेंट्स मध्ये प्रश्न विचारसाल तर मी याचे उत्तर देऊ शकत नाहीये जोपर्यंत तुम्ही हे करत. आणि हे एकदा केल्यानंतर, हे मी तुम्हाला आता सांगितलं कसं, ते तुम्ही तयार करा, म्हणजे प्राधान्यक्रम देऊन ठेवा. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे जेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम उपलब्ध होतील तेव्हा ही लिस्ट डोळ्यासमोर. आणि हे प्राधान्यक्रम देत असताना TAIT टेट स्कोअरचा विचार अवश्य करा की माझे जे गुण आहेत ते असे असे आहेत, त्यामुळे या या जिल्ह्यामध्ये मी बसू शकतो. जवळच्या जिल्ह्याचा तिथं विचार करू का, तिथं विचार हे करा की माझं निवड यादीमध्ये नाव आलंच पाहिजे, मग मी कितीही दूर जायला तयार आहे. मी कोणत्याही दुर्मिळ भागातील जो जिल्हा असेल किंवा ज्या शाळा असतील किंवा त्याच्या ज्या शैक्षणिक संस्था असतील त्यामध्ये मी जायला तयार आहे, कारण माझी निवड होणं महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी माझ्या साईडला. हा विचार जोपर्यंत तुमच्या मनामध्ये येत नाही मित्र हो, तोपर्यंत निवड यादीमध्ये स्थान येणं. म्हणून मी हा पूर्ण टेबल इथं
दिलेला आहे. आता हा जो टेबल आहे, मी तर या टेबलला हा एडिट सुद्धा होते. मी इथं जर तुम्हाला ऑनलाईन याच्यात नाव टाईप करून हे ते सगळं मी करू शकतो, कारण सूचना केलेली मी. वरील रंगांकित रकान्यावर क्लिक करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती, संस्थेचे नाव आणि प्राधान्यक्रम थेट टाईप करू शकता. त्याला टाईप सुद्धा आपल्याला आपल्या पीसी वर करता येते. पण सध्या आपल्याकडे जाहिराती नाही, त्यामुळे आपण असं करू शकत नाही. जेव्हा तुमच्याकडे जाहिराती येतील, तुम्ही डाउनलोड कराल, प्रिंटआउट काढाल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या करता. म्हणून जाहिराती आल्यानंतर जे 8 दिवस आहेत, त्या 8 दिवसामध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, जे बॉर्डर झोन मध्ये आहेत, डेंजर झोन मध्ये आहेत, त्यांना डोळ्यात तेल घालून काम करायचं. कोणतं काम करायचंय? तर हा टेबल करायचा आहे. याच्यासाठी थोडस आपल्याला फार म्हणजे एखाद्याची मदत घ्यावी, की बाबा हे माझं हे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, माझा हा प्रवर्ग आहे, या सर्व जाहिराती आहेत, याच्यावर पहिले हायलाइट्स करा, हायलाइटर आणा, त्याला हायलाइट्स करून घ्या. हायलाइट्स केल्यानंतर मग त्याला नोंदवा. नोंदवल्यानंतर तुमचे टेटचे गुण विचारात घ्या, आणि त्याच्यानंतर मग इकडे हा जो राईट साईडचा मी इथं कॉलम दिलेला आहे, याच्यामध्ये प्राधान्यक्रम आहे, हे प्राधान्यक्रम याच्यामध्ये तुम्ही द्या. आणि त्याच्यानंतरच खरे प्राधान्यक्रम जेव्हा तुम्हाला द्यावं लागेल, ऍक्च्युअली तुम्हाला जेव्हा त्या पवित्र पुत्रावर काम करावं लागेल, तेव्हा तुम्हाला तिथं हे जे तुम्ही वर्क केलेलं आहे, रफ वर्क म्हणतो आम्ही, या रफ वर्कचा तुम्हाला फायदा. तर आज मी तुम्हाला हे सांगितलं की तुमचे जर टेटचे गुण कमी असतील, AIT चे गुण जरी कमी असतील, आणि तुम्हाला जर निवड यादीमध्ये स्थान मिळवायचं असेल, तर प्रत्येक शिक्षक उमेदवाराला ही करावी लागेल. आणि ही कृती केल्यानंतरच आपला निवड यादीमध्ये स्थान मिळू शकते. 100%. तुमची प्रोबॅबिलिटी, सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी या वर्कमुळे वाढू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मी एक आशावादी आहे की प्रत्येक जे आमचे शिक्षक उमेदवार आहेत, ते याच्यानुसार टेबल तयार करतील आणि आपलं निवड यादीमधलं स्थान पक्क होणार आहे. तर आजच्या या चर्चेला इथं मी पूर्णविराम देतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जरूर त्याला लाईक करा, त्याला शेअर करा. तुम्ही जितकं लाईक करताल तितका माझा उत्साह वाढतो. त्याला शेअर करा. तुमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. प्रत्येक शिक्षक उमेदवारांचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांचं निवड यादीमधलं स्थान पक्क झालं पाहिजे. त्यासाठी हा अभ्यास करणं मित्र गरजेचं आहे. आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.